नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे ट्युशन एरिया लातूरमध्ये. माझं नाव आहे विश्वजित पाटील. अजून एक स्टेट बोर्डचा विद्यार्थी ज्याने की डायरेक्टली 11वी आणि 12वी दोनच वर्षामध्ये 675 मार्क्स आले ना तुला. तर 675 मार्क्सपर्यंत कशा प्रकारे गेलेला आहे, काय त्याचे राहिलेलं आहे, स्ट्रॅटेजी वगैरे सगळ्या गोष्टी डिस्कस करूयात. त्याचा 10वीपासून एज्युकेशनल बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण डिस्कस करूयात. तर काय नाव आहे तुझं? अथर्व लहाने. कुठनं आहे तू, कुठनं आलाय? मी परभणी जिल्ह्यातून सेलू गावातून आलेलो आहे. ते तुझे वडील आहेत काय? हा, सर काय नाव आहे तुमचं? सुरेश मुरलीधरला. तर तुम्ही काय करताय? मी शिक्षक आहे. म्हणजे शिक्षकाचा मुलगा आहे हा. तर तुला नीट 2024 मध्ये किती मार्क्स पडले? सध्या आपल्या आन्सरकीनुसार तर 675 आहेत. आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं अलग अलग मार्क? फिजिक्समध्ये 155 आहेत, केमिस्ट्रीमध्ये 170 आहेत आणि बायोमध्ये 350. 350 का? म्हणजे फक्त 10 मार्क गेले. तर आता तुझं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा कसा प्रकारे अभ्यास केला ते अलग अलग सांग. म्हणजे फिजिक्सचा असा गेला, केमिस्ट्रीचा हे पुस्तक वापरलं, बायोलॉजीला हे पुस्तक वापरलं, असं असं. फिजिक्सला मी सिंगेज वापरलं. सिंगेजमध्ये थोडं टफ आहे पण एकदम कन्सेप्ट क्लिअर होतात त्याने. आणि कन्सिस्टंटली केला, म्हणजे तिन्हीचा अभ्यास. एका दिवशी पूर्ण फिजिक्स, एका दिवशी पूर्ण केमिस्ट्री, असं नाही केलं. रोज तिन्ही विषयाचा अभ्यास करत राहिलो आणि जेवढा होईल तेवढाच करत राहिलो. म्हणजे असं एकदम परफेक्टली केला की एवढं होईलच पाहिजे असं काही नाही. जेवढा अभ्यास केला तेवढा मन लावून केला आणि जेवढा म्हणजे असं सॅटिस्फाईड झालो मी तेव्हा बंद करायचो. आणि कन्सिस्टंटली केला. 4-5 तास मी करायचो, जास्त नाही केला मी. 12-12 तास आणि 13-13 तास एवढा अभ्यास नाही केला. 5 तास पण रोज केला, रोज अभ्यास केला तेवढाच. बुक्सचे नाव सांग. बुक्स सिंगेज वापरा तुम्ही. फिजिक्ससाठी सिंगेज बेस्ट आहे आणि बायोलॉजीसाठी एक सरांनीच रेफर केलं होतं, ते GRB म्हणून आहे. GRB ग्रिप NCERT इझी वे बायोलॉजी म्हणून आहे. आणि केमिस्ट्रीसाठी म्हणलं तर आपलं प्रदीप बेस्ट आहे. अच्छा. हां, तुझं टेस्ट सिरीजमध्येच काय स्कोअर येत होता? टेस्ट सिरीजमध्ये ॲव्हरेज स्कोअर 640 पर्यंत होता. त्याच्यापेक्षा 335 मार्क्स जास्त आले मला नीटला. तू 10वी मध्ये स्टेट बोर्डला होता का? हा, स्टेट बोर्डला. सेलू म्हणजे आमचं एक टाउन प्रकारचं आहे, एकदम सिटी पण नाही आहे आणि एकदम विलेज नाही आहे. तर त्याच्यामध्ये स्टेट बोर्डलाच होतो मी. CBSE स्कूल नव्हते. 10वीला किती टक्के होते तुला? 10वीला जास्त नव्हते, 90% होते. बरे की मग. तर आता तू केमिस्ट्री, फिजिक्स आणि त्याचं अलग अलग सांगितलेस, तर तू असे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी कुठले पुस्तकं यूज करायचं? क्वेश्चन प्रॅक्टिस म्हणजे आपल्या असाइनमेंटच एवढ्या भारी होत्या, दुसरे नाही करायचो. या 3 बुक मी जेवढे सांगितले तेवढ्या पूर्ण सॉल्व्ह केलेल्या आहेत मी. आणि मग आपल्या असाइनमेंट कम्प्लीट केलेल्या आहेत. आणि असाइनमेंट करून मी नोटबुकचे जे टॉपिक आहे, ज्या टॉपिकची असाइनमेंट आहे त्याच्या मागं लगेच चिटकून द्यायचो. जशाला तसे राहायचं, म्हणजे बघायला सोपं जायचं मला. परत ते सोल्युशन पण लगेच मागं लिहून ठेवायचं. तू डिस्ट्रॅक्शन पासून कसा लांब राहिला ट्युशन एरियामध्ये? डिस्ट्रॅक्शन म्हणजे मी मोबाईल नव्हता एकतर माझ्याजवळ. मोबाईल कसलाच नव्हता, छोटा नाही मोठा नाही, कसलाच मोबाईल नाही. आपल्या इथं असं टाइम टेबल ते पण बघायचं असलं तर आदल्या रात्रीच इथं एक बोर्ड आहे, तिथं प्रिंट करून लावतात टाइम टेबल. काही पण कोणता हे नसले, टीचर्स कोणी वगैरे नसले, एखादा क्लास नसला, किती वाजता आहे काय, एखाद्या वेळेस 7ला असायचं, एखाद्या वेळेस 6ला असायचं सकाळी, तर ते पण लावतात. ते बघून जायचं इथून. तर मी एक कॉमन गोष्ट बघितली, जेवढे पण टॉपर आहेत आतापर्यंत मी भेटलेलो आहे, जे म्हणजे 650च्या पुढचेच आहेत, म्हणजे 700, 710, तर त्यांच्याकडे एक गोष्ट कॉमन होती सगळ्यांमध्ये, की त्यांच्याकडे मोबाईल नव्हता आणि जास्त फ्रेंड सर्कल पण नव्हता त्यांचा. तुझे मित्र किती होते? मित्र माझे मोजून 3 मित्र होते आणि ते पण माझ्याच लेवलचे होते, म्हणजे चांगलेच मित्र होते. आम्ही 3rd बेंचवर बसायचो, लई पुढं पण नाही लई मागं पण नाही, एकदम सरच्या फोकसमध्ये असायचो. काही जरी झालं तर म्हणजे. सर, तुम्हाला कसं वाटतं आता तुमचा मुलगा MBBS डॉक्टर होणार आहे? खूप आनंद झाला. सरांचा अगोदरच तसा परिचय होता. पवार सरांचं नाव मी ऐकून होतो. आमचे बरेचसे विद्यार्थी त्यांच्या परिचयाचे आहेत, त्यांना खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या अनुषंगानेच माझा मुलगा मी इथं टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश मिळालेलं आहे. सरांमुळंच हे साध्य झालेलं आहे. सरांचं मॅनेजमेंट आणि इथला स्टॉफ. लहानपणीपासून कसा होता अभ्यासात वगैरे? तो अभ्यास म्हणजे जास्त करायचाच नाही. खूप म्हणजे खोडकर आणि नेहमी क्लासमध्ये जेवढा अभ्यास होईल तेवढा घरी फक्त 1 तास अभ्यास करायचा तो रेग्युलरमध्ये आणि नेहमी खेळायचा. तर तुझी असे हॉबी कुठली होती, म्हणजे ते अभ्यास सोडून काय करायचं? मी असं हॉबी पहिले तर स्पोर्ट्सच होते. मी क्रिकेट खूप खेळायचो. क्रिकेट खूपच आवडायचं मला
आणि सकाळी ते एक्सरसाइज रेग्युलर ठेवली. इथं आल्यावरच तेवढी बंद झाली. एक्सरसाइज ते करायचो, तेवढीच हॉबी होती, खेळणंच. मेडिटेशन वगैरे काय करत होता का? मेडिटेशन सरांनी सांगितलं असं करत होतो, एकदम श्वास रोखून ठेवायचा. लास्ट फेज मध्ये तर ते खूप कामी आलं. हे मेडिटेशन वगैरे सगळे ऐकत असतील, तर आज तू एकदम क्लिअर सांग की मेडिटेशन कसं करायचं. मेडिटेशन म्हणजे मला पण नेमकं काय करायचं ते कळत नव्हतं. मी पवार सरांकडे आलो एकदा. त्यांनी सांगितलं की बाबा तू एकदा बस जागेवर आणि असं हे ना, एकदम श्वास रोखून ठेव, दीर्घ श्वास घे, रोखून ठेव तसा, जेवढं होईल तेवढं. आपला जीव जाऊच तर आपला नंतर वाटायला जीव जायला की तेव्हा सोडून टाक बाबा. म्हणजे सगळं लक्ष तुझ्या ह्याच्यावर राहील. तुला नंतर इथून जास्त रक्त जाते एकदम लास्ट फेजला, ते पण कळायला लागेल तुझ्या व्हेन्स मधून. तर ते पण सरांनी सांगितलं मला. लास्ट फेज मध्ये खूप फायदा झाला त्याचा. अजून एक मी मेडिटेशनचा प्रकार तुम्हाला सांगतो, जे आम्हाला पण आमच्या सरनी सांगितलेला, की असं सरळ बसायचं. असं तर एक मिनिट माझे असा हात ठेवायचा तुम्ही आणि असा पकडायचा, डोळे बंद करायचे आणि जाणारा श्वास आणि येणारा श्वास याच्यावर जर तुम्ही लक्ष केलं रोज 10 मिनिट, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं आणि एका गोष्टीवर तुम्ही फोकस करू शकतात, असं त्या सरनी सांगितलेले. तर आता तुझं ड्रीम मेडिकल कॉलेज कुठलं आहे? तसं तर एम्स प्रत्येकाचं असतं, ते नाही भेटलं तर GS मुंबईचं का? हा, मुंबई. तुझा डेली रुटीन कसा होता नीट ॲस्पिरंट असताना? मी सकाळी लवकरच उठायचो, 4 वाजता उठायचो मी. 4 ते 5 एक घंटा छान अभ्यास व्हायचा माझा, बायोलॉजी वाचून घ्यायचो मी. मग 5 पासून आवरायला लागायचो, 5:30ला इथं यायचो कारण जागा भेटत नव्हती. मग 5:30ला तिथे येऊन बसायचं, इथे येऊन पण अभ्यास करत बसायचो. मग 5:30 ते 1 पर्यंत आमचा क्लास होता, 6 पासून 1 पर्यंत. 1 मधात हे असायचा, ब्रेक असायचा 1 तासाचा आणि 1 पर्यंत 1 वाजेपर्यंत असायचं. मग 1 नंतर मी कधी कधी रिडिंगला बसायचो. आपली रिडिंग पण खूप छान आहे, तर मी रिडिंगला दिवसभर बसायचो. मी 2 टाइमचा डब्बा आणायचो आणि मग नंतर 6लाच घरी जायचो. 6ला जायचो तर मग थोडं रिलॅक्स व्हायचं, अभ्यास नव्हतो करत मी. आणि मग रात्री जेवण ते करून 2-3 तास अभ्यास व्हायचा माझा. रिडिंगला भरपूर वेळ व्हायचा ना इथं. मग जेवण ते करून मग 10ला झोपून जायचो मी. 10 ते 4 चांगली झोप होत होती माझी, 6 तास. तर आता ट्युशन एरियामधल्या विद्यार्थ्यांना काय ॲडवाइस देशील तू? ट्युशन एरियामध्ये इथं बाहेर फिरूच नका तुम्ही. इथून कोचिंग ते हॉस्टेलवर राहत असताल तर, नाहीतर रूम, तेवढंच ठेवा. बाहेर फिरूच नका तुम्ही. तू हॉस्टेलवर राहतो का room? नाही, मी घरी. माझे मामा राहतात तिथं, मी त्यांच्याजवळच राहत होतो. मामाने कसा सपोर्ट केला तुझा नीट? माझे मामा पण डॉक्टरच आहेत, म्हणून मी त्यांनाच आयडल म्हणून केलंय सगळं. बरं, तू ॲडवाइस दे. हा, तर तुम्ही इथं ट्युशनला या, क्लासेस झाले डायरेक्ट घरी जा. इथं फिरूच नका तुम्ही विनाकारण. तुमचे डाऊट्स विचारल्याने खूप फायदा होतो. डाऊट्स खूप विचारा तुम्ही, म्हणजे जे पण छोटा डाऊट विचारा एकदम, त्याने खूप फायदा होतो. एकदम कन्सेप्ट क्लिअर होतात. तुम्ही म्हणजे तुझा फ्रेंड सोबत तू डिस्कस करायचा का पेपर वगैरे? खूप. आम्ही पेपर झाल्याच डायरेक्ट आन्सर की यायच्या आधीच खाली पार्किंग मध्ये थांबायचो. पार्किंग मध्ये चेक करायचो त्याचं काय केलं. आणि मग त्याचं जर ते आन्सर जर चेंज असलं, दुसरं वेगळं असलं, तर मग लगेच डिस्कशन व्हायचं आमचं. कन्सेप्ट क्लिअर व्हायचं, त्याचा खूप फायदा झाला. तुला काय वाटतं विद्या आराधना क्लास कसा वाटला तुला? मी विद्यारत्नामध्ये यायचा कधीच विचार केला नव्हता. म्हणजे माहितीच नव्हतं. आमची दुसरीच बॅच आहे ना इथलची, दुसरीच बॅच आमची. याच्या पहिले झालेली बॅच, तेव्हा काही रिझल्ट पण लागला नव्हता. 11वीला येतो तेव्हा रिझल्ट काही लागलेला नसतो. तर इथंच पप्पासोबत अष्टविनायक मंदिरात दर्शन घ्यायला आलो. 7 तारीख होती, 7 एप्रिल. आणि तेव्हा इथलची एक्झाम होती स्कॉलरशिपची. ती एक्झाम दिली, सहज म्हणून दिली. त्याच्यामध्ये 50% स्कॉलरशिप भेटली, चांगली भेटली. तर दुसरीकडे कुठे नाही न घेता मामा पण म्हणले खूप चांगले म्हणले. मामाची सरांची परिचय खूप चांगला होता, तर ते इथंच ऍडमिशन घेऊन टाकलं. तर फाउंडेशनला 1 महिना फाउंडेशन केलं मी. कम्प्लीट फाउंडेशन असतं तर खूप छान घेतं फाउंडेशन मध्ये, पण बेसिकच घेतात. तर फाउंडेशन केलं. फाउंडेशन नंतर मग क्लासेस रेग्युलर केले आणि फॅकल्टी एकदम एकच नंबर फॅकल्टी खूपच भारी इथली. म्हणजे तुम्ही असं म्हणायचं नाही की रिपीटरला चांगली दिली ना आम्हाला चांगली दिली नाही. इथली आपली पण फॅकल्टी खूप छान आहे, खूप छान फॅकल्टी. तर तुला भेटून खूप भारी वाटलं. अशाच प्रकारे तू अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या MBBSच्या लाईफसाठी पण ऑल द बेस्ट. थँक्यू.